इन्स्टंट कसं तयार व्हायचं याचा डेमो पाहिजे. हे न्यू लॉन्च झालेलं फाउंडेशन आहे, न्यू लॉन्च झालेलं कॉम्पॅक्ट पावडर आहे. बघूया कसं व्हायचं की आपण कसं तयार व्हायचं. तर आपण काही पण लावतो, चुकीचे फाउंडेशन लावतो, तर त्याच्यामुळे पॅची दिसतो किंवा व्हाईटीज दिसतं. तर कधी पण शेड वाईज फाउंडेशन घेऊन आणि प्रॉपर नॉलेज पाहिजे थोडंफार आपल्याला स्वतःला, म्हणजे जेणेकरून आपण बाहेर गेलं की आपल्याला स्वतःला चांगलं दिसलं पाहिजे, लोकांनी पण म्हणलं पाहिजे की वाव किती छान दिसते. त्या हिशोबाने मी आज तुम्हाला सिंपल लुक दाखवते, प्लस मेकअप वॉटरप्रूफ होणार. सुरुवात करूयात. आणि कधी पण आपण मेकअप करतो ना त्यावेळेस आपण साबणाने चेहरा धुतो, पण साबण न वापरता आपण वेट वाईज वापरायचा किंवा क्लिन्झर वापरून चेहरा धुवायचा. कधीही साबण वापरायचं नाही चेहऱ्याला. आता मी स्टार्ट करते मेकअप. पहिली स्टेप म्हणजे स्किन क्लीन करून घेणं. त्या मेकअप पण छान टिकतो चेहऱ्यावरती, दिसतो पण छान, बसतो पण छान आणि प्रोडक्टचे रिझल्ट क्लीन स्किनवरती जास्त छान दिसतात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप म्हणजे स्किन खूप क्लीन करून घेतली पाहिजे. आपलं आता क्लिनिंग झालं. आता मॉइश्चरायझिंग करणार आपण. मॉइश्चरायझिंग प्लस त्याच्यात झालं ऍक्च्युली आपण वेट टिश्यू करतो ना त्याच्यामध्ये दोन्ही असतं कंटेन्स, मॉइश्चरायझिंग पण होतं. आता प्रायमर घेणार. हे प्रायमर आहे आपलं ओरिफ्लेमचंच आहे, हे जीजीचं आहे. जीजीचं प्रायमर आहे हे. त्याच्याकडे बघितलं तरच त्याचा क्लासीनेस आपल्याला कळतो. त्याच्यामध्ये इतकं शाईन आहे आणि तुम्ही 2 थेंब ते प्रायमर चेहऱ्यावरती लावलं तरच लगेच ग्लो दिसायला लागतो. पुढं तर नंतर फाउंडेशनचा विषय येतो, पण प्रायमर इतके छान आपले रिझल्ट देतात. हा प्रायमर आहे ना, जे ब्युटिशियन असतील इथे कोण कोण आहे ब्युटिशियन? बेटर आहे. मग तुमच्यासाठी हे खूप चांगलं आहे. हे तुम्ही ब्राईडला सुद्धा वापरू शकता, कारण मी स्वतः माझ्या व्हॅनिटीमध्ये हे प्रायमर ठेवते आणि वॉटरप्रूफ मेकअप होतो. तुम्ही बघा, ट्राय करून तुम्ही बघू पण शकता. हा जीजीचा डायरेक्ट आपण आता तिचं प्रायमर झालं. आता आपल्याला मेकअप स्टार्ट म्हणजे डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करायचं. हा ओरिफ्लेमचा जीजीचा फाउंडेशन आहे. आता ह्या फाउंडेशनने तुम्ही मेकअपचा लुक बघा चेंज होणार पूर्णपणे. फाउंडेशन अप्लिकेशन करताना सगळ्यांनी शक्यतो ब्लेंडरच वापरायला पाहिजे. ब्लेंडरने कसं व्यवस्थित मर्ज होतं आपल्या स्किन मध्ये. कुणी पण असू दे, घरगुती कुणी पण असू दे, जे मेकअप करतात पर्सनली, त्यांनी ब्लेंडरच यूज करायला पाहिजे. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा लॉन्च झालंय. आधीच बीजीचं कॉम्पॅक्ट होतं, आता पुन्हा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन बेनिफिट्स घालून कंपनीने पुन्हा लॉन्च केलेलं आहे. तर फर्स्ट टाइम हे बऱ्याच दिवसानंतर जीजीचं कॉम्पॅक्ट आलंय, जे की हाय रेंज मधलं कॉम्पॅक्ट आहे, पण त्याचे रिझल्ट पण हाय आहेत. ऍक्च्युली असं लावून बघा आणि इकडनं थोडं पाणी शिंपडा, अजिबात तुमचं कॉम्पॅक्ट जाणार नाही. मस्त. हो, हे कॉम्पॅक्ट कसं आहे, ह्याच्यामध्ये प्लस फाउंडेशन लुक. हा कॉम्पॅक्ट आपण या फाउंडेशनवर यूज केला ना, तुमचा 12 तास मेकअप हलणारच नाही. कारण की असा रिझल्ट देतो की आता तुम्ही लावला तर पॅचीनेस नाही दिसणार, काहीच नाही. तर पूर्ण मर्ज होऊन उलट फाउंडेशनचा लुक देणार. तुम्ही बघा आता ऍप्लिकेशन केल्यावरच कळेल. पण हे खूप पूर्वीचं आहे, पण आता कसं ओरिफ्लेम मध्ये आहेत अजून ब्लशर पॅलेट, आय पॅलेट सगळं आहे. तर आपल्याकडे काही पण ब्लशर असेल कोणताही, त्यांनी पण आपण आईज मेकअप ब्लशर पॅलेट असतो, त्याच्यामध्ये जो शेड आपल्याला म्हणजे इझिली आपण कलरफुल मेकअप करत नाही. सिंपल मेकअप म्हणजे आपण आईजला थोडासा पिंकिश लुक देतो. तर ब्लशर घ्यायचं आणि तेच आपण नाही ना आईजवर ऍप्लिकेशन करायचं. आता स्पेशली पुढच्या बाजूला हे आय शॅडो आहे. आय शॅडो प्लस लायनर म्हणून पण यूज करू शकतो आपण, इझी लावायला. आणि आपण ग्लिटर लावतो ना, तर हे डायरेक्ट अप्लाय करण्यासारखं आहे.
तर हे आपण इझी जास्त चांगलं दिसत नाही, मग काय करायचं, ब्रशनी लायनर म्हणून यूज करू शकतो आपण. आणि पूर्ण ज्यांना म्हणजे लहान म्हणजे आपल्या मुली असतील तर त्यांना आपण आहे ना पूर्ण आईजवर लावू शकतो, पण आपल्याला ते चांगलं दिसत नाही एवढं ग्लिटरी. तर थोडं ब्रशनी लायनर म्हणून यूज करू. मी आता ते ब्रशने तुम्हाला लायनर म्हणून यूज करून दाखवते. याचं जे 2-in-1 आहे, दोन्ही यूज होतात, आय शॅडो म्हणून पण आणि आय लायनर म्हणून पण आता मॅडम दाखवतात आहे. मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी एकाच रिझल्टमध्ये बघितला ना, पार्लरची पण आपल्याला गरज लागत नाही. याप्रमाणे न्यू ओरिफ्लेमचे प्रोडक्ट मागून घ्या.